आज प्रवरा संघटना डॉक्टर ढोबे साहेब, सबन साहेब आणि आमचे काही कार्यकर्ते या एका महत्त्वाच्या विषयावर आम्ही आज इथं बैठक घेतली। त्याच्यामध्ये शेतकरी संरक्षण कायदा हा असला पाहिजे अशा स्वरूपाची एक मांडणी या माध्यमातून आज करण्यात आली। शेतकरी संरक्षण कायदा कशासाठी हवा आहे? देशामध्ये एवढे कायदे असताना अजून एक कायद्याची का गरज वाटते? तर त्याचा सुद्धा सांगोपांग विचार करण्यात आला। वास्तविक पाहता देशामध्ये शेतकऱ्यांसाठी असा भक्कम असा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आहे आणि तो असणं आता गरजेचं झालेलं आहे। शेती हा विषय देशाच्या दृष्टीने इतका महत्त्वाचा आहे, तितकाच हा विषय शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे आणि त्या विषयाला एक चांगलं स्वरूप मिळावं, त्याला कायदेशीर असा आधार असला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या कुठेतरी थांबल्या पाहिजे आणि त्याच्यासाठीचं प्रोटेक्शन असणारा कायदा हा या देशामध्ये असला पाहिजे अशा एक सूर या सगळ्या बैठकीतून निघाला आणि मग त्याच्या अनुषंगाने काही प्राथमिक बाबीवर चर्चा करण्यात आली। अर्थात हा विषय फार मोठा आहे, याच्यासाठी बराच वेळ द्यावा लागणार, परंतु आज ढगे साहेबांसारखे तज्ज्ञ माणसं, सबनसारखे एक धडाडीचे माणसं की ज्यांनी अण्णा हजारेंवरून काम केलं, त्याचबरोबर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आमच्या ज्या ग्राउंड लेवलवरच्या अडचणी आणि मी कायद्याचा एक विद्यार्थी असल्यामुळं मला जे अपेक्षित वाटतं की हा कायदा कसा असला पाहिजे, तर या स्वरूपात अशी अनेक माणसं या विषयात जोडली जातील। भविष्यात या विषयामध्ये मार्केटिंगचं ज्ञान असलेली माणसं असतील, त्याच्यानंतर परदेशामधले जे आयात निर्यात धोरण ठरतं आहे त्याच्या बाबतीतली माणसं असतील, नीती आयोगाची माणसं असतील, अशा बऱ्याच जणांना बरोबर घेऊन एक सक्षम असा कायदा आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याची आज मला वाटतं सुरुवात झाली। प्रवरा संगम अहिल्यानगर जिल्ह्यातील एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी फार महत्त्वाची चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेमध्ये विशेषतः नामवंत वकील साहेब अजितराव काळे यांनी तसेच आपल्या भारतीय जनसंसदचे जिल्हा प्रदेशाध्यक्ष अशोकराव सबन यांची ही उपस्थिती होती। शेतकऱ्यांसाठी एक संरक्षण व कल्याणकारी कायदा एक व्यापक स्वरूपाचा असावा या संदर्भात साधक बाधक प्राथमिक स्वरूपाची चर्चा करण्यात आली। आज आपल्या देशामध्ये ग्राहक संरक्षण कायदा आहे, पत्रकार संरक्षण कायदा आहे, त्याचप्रमाणे डॉक्टर आणि त्यांच्या दवाखान्यासाठी सुद्धा संरक्षण कायदा आहे। मग या देशामध्ये जर मेजॉरिटी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा संरक्षण देणारा आणि कल्याणकारी असा व्यापक स्वरूप असलेला कायदा या देशामध्ये अस्तित्वात नाही, तर त्याची फार अधिक काळाची गरज आहे। विशेषतः या ठिकाणी चर्चा अशी झाली की त्या कायद्यासाठी लागणारं फ्रेमवर्क म्हणजे मसुदा एक तयार करायचा, दुसरी गोष्ट जनतेमध्ये जागृती करायची आणि या दोन ॲक्शन प्लॅनप्रमाणे आम्ही या ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये कार्य करणार आहोत आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं वीज पडली शेतकरी मरतो, त्याची गाय मरते, त्याचप्रमाणे जर आपण जंगली डुक्कर पाहिलं तर ते शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतं, मोठ्या गारा पडल्या, असे अनेक प्रकारचे संकट शेतकऱ्यांना येतात आणि त्यामधून त्या शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीही मिळत नाही असे आत्तापर्यंतचे अनुभव आहे। तेव्हा नामवंत काळे वकील साहेब आहेत, राज्याचे अध्यक्ष भारतीय जनसंसदचे अशोकराव सबन आहेत, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक डॉक्टर मुकुंदराव गायकवाड या कमिटीमध्ये आहेत आणि ही राज्य पातळी या देशामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात सर्वात जास्त हालाकीची परिस्थिती आहे। अमेरिकेमध्ये असेल, इस्रायलमध्ये असेल, अग्रेस्को सारखा कायदा इस्रायलमध्ये आहे, इर्मा सारखा कायदा अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेला, न्यूझीलंडमध्ये दुग्ध व्यवसायासाठी त्यांनी कायदे सुंदर पद्धतीने शेतकऱ्यांसाठी केलेले आहेत। भारतामध्ये मात्र अशा पद्धतीचे कुठलेच कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही। असा एक सर्वंकष कायदा शेतकऱ्यांच्या संदर्भात केला गेला पाहिजे की ज्यामध्ये जमीन महसुलीपासून तर पीक कापणीनंतरचे जे पोस्ट हार्वेस्टिंग आहे, प्रक्रिया उद्योग आहे, या सर्व बाबी विचारात घेऊन एक सर्वंकष असा
शेतकरी संरक्षण कायदा निर्माण होणं गरजेचं आहे. पीक येतंय, त्याच्यानंतर वन्य प्राण्यांचा त्रास होतो, किडीचा त्रास होतो, अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या पुढे असतात. पीक आल्यानंतर हे बाजारात त्याचा भाव त्याला मिळत नाही, दर मिळत नाही. फक्त 23 प्रकारच्या अन्नधान्यालाच त्यांनी मर्यादित स्वरूपात का होईना MSP लागू केलेली आहे, पण तीही पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पदरात कधीच पडत नाही. मग अशा या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला अगदी दुधाचाही हिशोब केला तर उत्पादनावर आधारित दुधाला सुद्धा भाव मिळत नाही. अशा या सर्व बाबी या शेतकरी संरक्षण कायद्याअंतर्गत घेण्यात याव्यात. मशागतीपासून तर पोस्ट हार्वेस्टिंग पर्यंत, प्रक्रिया उद्योगापर्यंत अशा सर्व बाबीतल्या अडचणी समजून घेऊन शेतकऱ्यांसाठी एक सर्वंकष असा शेतकरी संरक्षण कायदा करण्यात यावा. वास्तविक पाहता या देशातील सुमारे 70% जनता ही या शेतीवर अवलंबून आहे आणि हाच शेतकरी अत्यंत गरिबीचं आयुष्य जगत असतो. नव्हे तर शेतकऱ्यांच्या प्रचंड मोठमोठ्या आत्महत्या आपण सातत्यानं पाहत आलो. या देशात आजही प्रत्येक 4 तासाला 5 तासाला एका शेतकऱ्याची आत्महत्या होताना आपल्याला दिसत असते. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हा देश जर आपल्याला आर्थिकदृष्ट्या संपन्न करायचा असेल तर कृषीप्रधान देश म्हणून आपल्याला हा संपन्न करण्याच्या दृष्टीनं जो कायदा करायचा आहे तो शेतकरी संरक्षण कायदा हा सर्व तज्ज्ञांच्या मदतीनं केला गेला पाहिजे. यासाठी ज्या पद्धतीनं भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी एक मोठी कमिटी नेमली होती, त्याच पद्धतीनं या देशातील व परदेशातील सर्व तज्ज्ञांच्या मदतीनं एक मोठी समिती नेमून असा कायदा बेतावा अशी मागणी या ठिकाणी आज या बैठकीत करण्यात आली.